की मनुष्याचा नाश जर होणार आहे ना तर त्याला घमंड येतो. आणि घमंड कोणी करू नये, पवित्र शास्त्र सांगतं मनुष्याला घमंड आला की त्याचा नाश हा झालाच. लक्षात ठेवा. कोणाला पैशाची नशा असते, पैशाचा घमंड कि मेरे पास बहुत माल है, मेरा कौन क्या कर सकता है, कोण काय करेल. आणि काही दिवस जातात, पैसे संपून जातात आणि मग 10 रुपयाला मागवतात. तुम्ही पाहिलं असेल काही लोकांना सुंदरतेचा घमंड असतो की मैं बहुत सुंदर हूं, मैं बहुत सुंदर हूं. पण काही काळ जातो ती सुंदरता निघून जाते, तो घमंड टिकत नाही. काही लोकांना नोकरीचा घमंड असतो कि मेरे जैसी नौकरी किसी के पास नहीं है. आणि मग करून येतो नोकरीत जाते, कंपनी बंद होती. घमंड आहे लोकांना. असं म्हणले काही लोकांना ताकदीचा घमंड असतो कि मैं 6 पैक हूं, मेरे पास ताकत है, बलिष्ठ हूं, शक्तिशाली हूं, ताकद है मेरे पास. ताकदीचा घमंड असतो. मग परमेश्वर आहे तो आजारी पाडतो. कसं होतं, काय झालं रे, नाही बरं नाही हो. घमंड जिरवणं त्या देवाच्या हातात आहे. काही लोकांना शिक्षणाचा घमंड असतो कि मेरे जैसा उच्च डिग्री लिया हुआ कोई नहीं है, माझ्याकडे जे शिक्षण आहे ते कोणाकडे नाही. त्याचं शिक्षण पण त्याच्या कामी येत